हाय. आपलं बालपण आणि आपण हा आहे आजचा विषय. आणि तुम्हाला हे कळलंच असेल की आपल्या बालपणातला आपल्यावर आजही असलेला इम्पॅक्ट किंवा आपल्या पर्सनॅलिटीचा एखादा भाग हा आपल्या बालपणाशी खूप निगडीत असू शकतो. किंवा यापुढेही जाऊन म्हणेन की बालपणाचा बराचसा टक्के भाग आपल्या पूर्ण पर्सनॅलिटीवर इम्पॅक्ट करू शकतो. आणि म्हणूनच लहान मुलांना वाढवणं ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि हे मी अनेक लेखांमध्येही सांगत असते, पोस्टमध्येही सांगत असते आणि व्हिडिओजमध्येही सांगत असते. तर नेमकं आपल्या बालपणाचा आपल्यावर कसा आणि काय परिणाम होतो याविषयी थोडंसं. तसं पाहिलं ना तर बाळ आईच्या पोटात असल्यापासूनच आपल्यावर परिणाम व्हायला सुरुवात होते. जसं मी आधीही काही व्हिडिओजमध्ये सांगितलं आहे, आईची मनस्थिती 9 महिने कशी होती या सगळ्या गोष्टींचा इमोशनली त्या मुलावर इम्पॅक्ट होत असतो. तसंच तिचा ऑफकोर्स डॉक्टर सांगतात त्याप्रमाणे आहार काय घेतला आहे, ह्या सगळ्या फिजिकल गोष्टी झाल्या. पण मी म्हणेन त्याच्याचबरोबर ती बाई 9 महिने बाळाला कॅरी करत असताना घरातलं वातावरण कसं होतं, सपोर्टिव्ह होतं का तिला काही त्रास होते, काही टेन्शनमध्ये तिने सगळं बाळंतपण काढलं, अशा सगळ्या गोष्टी असतात ज्याचा त्या बाळावर फार इम्पॅक्ट होत असतो मानसिकरित्या. हे तर झालं बाळपोटात असताना. पण मी बालपणाबद्दल बोलते म्हणजे अर्थातच 10 ते 12 वर्षाचं मूल होईपर्यंतचे जे परिणाम आहेत त्याबद्दल मी बोलते आहे. कारण त्यानंतर मूल वयात येतं आणि त्यानंतर त्याच्या पर्सनॅलिटीवर होणारे परिणाम हे वेगळे असतात आणि त्याचे घटकही वेगळे असतात. पण जो पर्सनॅलिटीवर मोठा इम्पॅक्ट ज्याचा आपण म्हणूया तो बालपणाचा खूप असतो. आणि ह्याच्यात खरं तर खूप फॅक्टर्स येतात. तुमचं बालपण मुळात कसं गेलं आहे. तुम्हाला गंमत माहिती आहे, कधी कॉन्व्हर्सेशनमध्ये मी जेव्हा लोकांना हा प्रश्न विचारते की काय सांगाल तुमच्या बालपणाबद्दल, तुमचं बालपण कसं होतं, तर त्यांना थोडा वेळ विचार करावा लागतो आणि आठवावं लागतं की आपलं बालपण कसं गेलं आहे. कारण त्यांनी त्याचा आपल्या ह्या पर्सनॅलिटीवर आत्ता काही परिणाम असेल असं त्यांच्या गावी नसतं. किंवा त्या बालपणाचे आपल्यावर काही परिणाम झाले आहेत याबद्दलही त्यांनी कधी असा थॉट दिलेला नसतो की आत्ताच्या माझ्या मनस्थितीचा याच्याशी काही संबंध असू शकेल, पण असतो. एक उदाहरणच द्यायचं झालं तर माझ्याकडे एक केस अशी होती की जी स्त्री आहे ती साधारण 6वं किंवा 7वं अपत्य होतं त्या जोडप्याचं. आणि त्यामुळे घरात अर्थातच भावंडं जास्त, तर त्यामुळे हर तऱ्हेच्या कमतरता होत्या. फिजिकली तर आहेतच, अन्न वस्त्र निवारा या सगळ्याच बाबतीतल्या, पण इमोशनली शी वॉज ऑल अलोन. आणि तिला कधीच तसं प्रेम नाही मिळालं आईचं, तसं लक्ष नाही मिळालं. त्यामुळेच म्हणजे तिनं सांगितलं की तिच्या सगळ्या भावंडांमध्ये एक तर चढाओढ असायची प्रेम मिळवण्यासाठी आईवडिलांकडनं. तुम्ही कितव्या नंबरचं चाइल्ड आहात ह्याचासुद्धा तुमच्या पर्सनॅलिटीवर खूप इम्पॅक्ट होतो. आणि सायकॉलॉजीमध्ये असे भरपूर स्टडीज आहेत आणि त्यातनं आलेले रिझल्ट्स पण आहेत की ते तुमची पर्सनॅलिटी डिटरमाइन करतात. कारण आता समजा एखाद्या मुलाला लहानपणापासून गरिबी आहे, मोठं मूल आहे, तर ते एखाद्या पेरेंट्ससारखंच काम करायला लागतं फार लवकर लहान वयामध्ये आणि घराच्या जबाबदाऱ्या घ्यायला लागतं. पण अर्थात याच्यात त्याचं स्वतःचं बालपण कुठेतरी हरवलेलं असतं. त्याला जे गरजेचं प्रेम आहे, आधार आहे, तो त्याला मिळालेला नसतो. उलट त्यालाच कोणाचा तरी आधार बनावं लागतं. तर ह्या गोष्टीचे ताण त्या माणसाला त्याच्या 40शीमध्ये नक्की जाणवतात आणि त्यांना हे फक्त कळत नाही की त्या कदाचित आपल्या या बालपणाचा इम्पॅक्ट आपल्यावर आहे. तुमच्या स्वभावामध्ये सुद्धा बालपणाचा खूप मोठा हात असतो. खूपदा काही मुलं शाळेंमध्ये बघतात आणि शिक्षक सांगत असतात की हे मूल भयंकर चिडचिड आहे, कडकड करणार आहे, सारखा आरडाओरडा करतं. तर काय सांगायचं असतं या मुलांना की माझ्याकडे लक्ष द्या, बघा मी काय करतो आहे. त्यांना असं तमाशे करून दाखवण्याची, ओरडण्याची गरज का पडते. याच्यातनं कुणालाही हे लक्षात येऊ शकतं याचा अर्थ घरात हे मूल अतिशय दुर्लक्षित आहे. त्यामुळे त्याला लक्ष वेधून घेणं आणि प्रेम मिळवणं ही त्याची गरज बनलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण कसं रिॲक्ट होतो, आपण आपल्या मनातल्या गोष्टी कशा व्यक्त करतो, अशा प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला लहानपणी कसं वाढवलं गेलं आहे याचा इम्पॅक्ट होतो. खूप वेळेला आईवडील नकळत असं नाही की त्यांचं प्रेम नाही आहे मुलांवर,
प्रेम असतं, पण ते खूप वेळेला फार पटकन बोलून जातात. तू बावळट आहेस, तुला आयुष्यात काही करायला जमणार नाही, तुझ्या हातात एक गोष्ट टिकणार नाही, तू सारखं पाडतोस, फोडतोस. अशा टाईपच्या छोट्या गोष्टीवरनं, म्हणजे जी कृती झाली आहे ती चुकीची आहे त्याबद्दल बोलावं, तर ते पर्सनॅलिटीवर बोलतात की तू बावळट आहेस, तुझ्या हातनं काही होणार नाही. आणि विचार करा, पहिलं जे डोळे उघडून बघितलेलं असतं ते आईवडिलांना, तर त्यामुळे ते जे काही सांगतील ते सगळं खरं आहे असं मुलांना वाटतं आणि खूप विश्वासाचं नातं असतं. तर त्यामुळे तुम्ही जर तुमच्या मुलांवर असं त्यांना दाखवून दिलंत की तू कुठच्याच कामाचा नाही आहेस, बावळट आहेस, तर त्या मुलाला ते सगळं खरं वाटतं आणि तो स्वतःबद्दल असेच विचार करायला लागतो. कित्येक मुलांचा याच्यापैकी कधीही कॉन्फिडन्स बिल्डच झालेला नाही आहे, कारण त्यांना लहानपणापासून असं कुणीही सांगितलेलं नाही की तू हे सहज करू शकशील, तुला हे सहज जमेल, तुला नक्की करता येईल, तू आत्ता चुकलास तरी तुला नंतर ते सगळं ठीक करता येईल, असं पॉझिटिव्हली कुणीही आईवडील बोलत नाहीत आणि त्याचा परिणाम मुलांवर खूप होतो. खूप वेळेला म्हणजे पालकांचा परिणाम हा खूप जास्त आहे, कारण जास्त वेळ मुलं त्यांच्याजवळ असतात. असं शिक्षकांचा सुद्धा परिणाम मुलांवर होतो. शिक्षक जर डिस्क्रिमिनेशन करत असतील, कोणाचे लाड करायचे आणि कोणाला तरी वाईट वागवायचं, असं शिक्षकसुद्धा एक माणूस आहे, तर ते आदर्श मिळतीलच असं नाही. तर त्यामुळे ते जर असं वागत असतील तरीसुद्धा मुलांना खूप लेफ्ट आऊट फील होतं आणि त्यांना त्या शिक्षकांचा राग येतोच, त्या विषयाचा राग येतो आणि मी याच लायकीचा आहे, मला असंच मिळणार, असं पण वाटायला लागतं. थोडक्यात त्यांना ओव्हरऑलच लाईफबद्दल असं वाटायला लागतं, की म्हणजे असं म्हणतात ना, की म्हणजे माझं नशीबच असं आहे. हे जे पुढे जाऊन लोकं बोलतात ना असं, की माझ्या बाबतीत वाईटच होतो, माझं असंच आहे. तर ही सगळ्यात मुलं चिडवली गेलेली, त्रास दिली गेलेली अशी मुलं असतात, ज्यांच्यावर असा परिणाम होतो. काही मुलं तुम्ही म्हणाल ना, तर डॉमिनेटिंग असतात, दुसऱ्याला हे करा दुसऱ्यावर पॉवर दाखवायला बघतात. तर ह्या मुलांचं काय झालेलं असतं, घरात असं वागणारं कोणीतरी असतं आणि सातत्याने ते वागणं ते बघत असतात. मग आई वडिलांवर असेल किंवा वडील आईवर असेल, तर मग त्यांना कळतं की असं डॉमिनेट केलं तरच कोणीतरी आपलं ऐकतं. तर त्यामुळे ते ते वागलं तर बरं, असं ते नकळत त्यांच्याकडनं तो भाग उचलला जातो. तर अशा पद्धतीने प्रत्येकाने आपल्या आतमध्ये उतरून जर आपल्या स्वभावाचा विचार केला, तर तुमच्या लक्षात येईल आपण कुठच्या गोष्टी बालपणातनं नेमक्या उचलल्या आहेत. फक्त यावर एक छान गोष्ट सांगायची ती ही, की बालपणाचे कितीही प्रभाव तुमच्यावर असले, तरीसुद्धा एक एज येतं जेव्हा आपल्याला सगळं कळायला लागतं, तर तेव्हा तुम्ही तुमच्यातल्या नकारात्मक गोष्टी काढून टाकायच्या आणि काहीतरी सकारात्मक आपल्यात ॲड करायचं असं ठरवलंत, तर तुम्ही सगळ्या बालपणीच्या वाईट गोष्टी काढून टाकून एक चांगली पर्सनॅलिटी नक्की बनवू शकता. तर मला वाटतं ही एक गुड न्यूज आहे आणि त्यामुळे हे शेअर करणं मला फार गरजेचं वाटलं. तर या बालपणीच्या इम्पॅक्टना दूर ठेवून आपण एक चांगलं आयुष्य जगू शकतो जर आपण ठरवलं तर. तर हा होता आजचा विषय. मी इथेच थांबते आहे. बाय.